नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गवारची सुकी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी पाव किलो गवार घेतलेली आहे। तर गवार बाजारातून आणल्यावर चांगली धुवायची, त्याच्यानंतर ती मोडून घ्यायची असते। तर ती मोडायची कशी ते दाखवते। हे बघा, अशी आहे गवार। याची दोन्ही बाजू मोडून घ्यायच्या आणि त्याच्यात दोरा असतो तो काढायला लागतो। असा बघा, असा दोरा असतो तो ओढून काढायचा। मी मोडून घेते। कोवळी असेल तर दोरा नसतो त्याच्यामध्ये, ती अशीच मोडून घ्यायची। जाडसर जर असेल ना तर दोरा असतो त्यात। दोन्ही बाजू तोडून घ्यायच्या, दोरा काढायला लागतो, नाही तर मग कधी कचकच लागते भाजीमध्ये। आता मी ही सगळी मोडून घेते आणि मग आपण बनवूया भाजी। तर गवार मी अशी मोडून घेतलेली आहे। आता ही आपल्याला हलकीशी तेलावर परतून घेते। पॅन ठेवलं आहे गॅसवर, थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये, 1 चमचा। आणि याच्यावर तेलावर आपण ही गवार आहे ना परतून घेऊया। बारीक केला आहे गॅस। थोडीशी परतून घेतली ना ती भाजी छान लागते। ही बघा, चांगली परतून घेतली आहे आणि हलकेशी डाग पडलेले आहे। हे बघा, आता आपण ही काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता मी थोडं तेल टाकते। तेल थोडं जास्त लागतं गवारीच्या भाजीला। 2 पळी घातले मी। थोडी राई टाकते फोडणीला आणि थोडंसं जिरं आणि ठेचलेला लसूण आहे, 3-4 पाकळ्या आहेत। आणि कांदा टाकते, 2 कांदे घेतले आणि थोडंसं कढीपत्ता आहे। कढीपत्त्याने मस्त टेस्ट येते भाजीला आणि कढीपत्ता घालायला पाहिजे। हलकासा आपण लालसर करायचा आहे कांदा। आणि गवारीची भाजी थोडी ना पचायला जरा जड असते, त्याच्यामुळे ना थोडा हिंग घालायला लागतो आपल्याला भाजीत। फोडणीतच घालते मी हिंग। तर आता मसाले घालून घेऊया। हा मिक्स मसाला आहे, 1 चमचा घालते। आणि ही काश्मीरी मिरची कलरसाठी घालते। धणे पावडर आहे 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा घातला। थोडीशी हळद घालते। मसाले परतून घेऊया। आता ही तेलात परतलेली गवार आपण आता टाकूया फोडणीमध्ये।
चांगले परतून घेऊया. मसाले लागायला पाहिजे गवारीच्या भाजीला. आता बारीक गॅस केलाय मी. त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घेऊया. 5 मिनिटं झाली आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. परतीवर आपण पाणी घातलेलं नव्हतं भाजीमध्ये, तरी सुद्धा ती शिजली आहे. त्याला भाजीला पाणी सुटलं. तर आता आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ नाही घातलं आपण. 5 मिनिटानंतर आता मीठ घातल्यावर अजून पाणी सुटेल. चवीपुरतं मीठ घालायचं. आता आपण 5 मिनिटं परत आपण झाकण लावून ठेवूया भाजीला. मिठामुळे पाणी सुटेल त्याला. बघूया आपली भाजी शिजली का. 5 मिनिटं झाली आहे. ही बघा मस्त शिजली आहे भाजी. पाणी न घालता बनवलेली आहे. खूपच टेस्टी लागते. माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि मस्तपैकी परतून घेऊया. आणि कोथिंबीर टाकूया थोडीशी. तर आता आपली भाजी रेडी झाली आहे. बघा भाजी आपली रेडी झाली आहे. सर्व करते डिशमध्ये. आणि ही भाजी आपण वरण भाताबरोबर पण छान लागते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप टेस्टी लागते ही भाजी. त्याच्यावर मी खोबरं टाकते. ओलं खोबरं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर. तर कशी वाटली तुम्हाला गवारीची भाजी? तर तुम्ही पण अशी करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.